प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावानं तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. आपण नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आलो आहोत. मागील सर्व महिन्यात प्रभूने आपल्याला किती अद्भुतपणे मार्गदर्शन केले नाही का? प्रभूचे आभार मानूया, कारण त्याने आपल्याला नवीन महिना पाहण्यास सक्षम केले आहे. तुम्ही उत्सुकतेने प्रभूचे वचन, त्याची तुमच्यासाठीची इच्छा आणि या महिन्यात तो आपल्या वचनातून काय सांगू इच्छितो हे जाणून घेण्यासाठी वाट पाहत आहात का? प्रभू तुम्हाला एक अद्भुत वचन देत आहे. हे रोमकरांस अध्याय 8 वचन 28 मध्ये लिहिले आहे. देवावर प्रीती करणाऱ्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तुम्ही येशूवर प्रेम करता, बरोबर ना? तुमचे त्याच्यावर प्रेम आहे, बरोबर ना? तुम्ही विचार करत आहात का, मी त्याच्यावर प्रेम असूनही मी दुःख आणि क्लेश का सहन करतो? काळजी करू नका, प्रभू सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्रितपणे घडवत आहे. तुम्ही सध्या ज्या मार्गावरून जात आहात तो कदाचित छळ, निंदा, नुकसान आणि दुःखाने भरलेला असेल, पण हे सर्व तुमच्या भल्यासाठी घडत आहे. प्रभू सर्व काही तुमच्या भल्यासाठी वळवणार आहे. आज आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही तो चमत्कार पाहणार आहात. आपण बायबलमध्ये योब नावाच्या देवाच्या माणसाबद्दल वाचतो, बरोबर ना? देवावर प्रेम असूनही आणि त्याच्यावर विश्वास ठेवूनही त्याच्या आयुष्यात त्याला नुकसान सहन करावं लागले. त्याने आपली मुले, संपत्ती आणि आरोग्य गमावले. त्याच्यावर उपहास आणि निंदा आली. त्याच्या अपमानास्पद परिस्थितीकडे पाहून इतरांनी कदाचित विचार केला असेल, प्रभूवर प्रेम करून आणि त्याचा पाठपुरावा करून हेच प्रतिफळ आहे का? पण योबने कधीही आशा सोडली नाही किंवा त्याचा देवावरचा विश्वास आणि प्रेम कमी झाले नाही. शेवटी काय झाले? त्याला दुहेरी आशीर्वाद मिळाला. ज्यांनी त्याचा उपहास केला आणि त्याची खिल्ली उडवली, त्याच लोकांमध्ये योब अधिकाधिक आशीर्वादित झाला आणि उंचावला गेला. शेवटी त्याला दुहेरी आशीर्वाद मिळाला. प्रभूने सर्व काही त्याच्या भल्यासाठी घडवून आणलं. आता असं वाटू शकतं की काहीतरी वाईट घडत आहे, पण शेवट चांगलाच होईल. युसुफ नावाचा एक तरुण होता. अगदी लहान वयातही त्याने प्रभूवर प्रेम केले. त्याने स्वतःला विचारून, मी देवाविरुद्ध पाप कसं करू शकतो असे म्हणत पापापासून पळ काढला. देवाचे वचन साक्ष देते की प्रभू त्याच्या सोबत होता, पण तरीही त्याला खोट्या आरोपाला सामोरे जावे लागले. त्याच्यावर त्याने न केलेल्या गुन्ह्याचा खोटा आरोप करण्यात आला. त्याचा अपमान झाला, शिक्षा झाली आणि तुरुंगात टाकण्यात आले. यामुळे आपल्याला प्रश्न पडू शकतो, देवावर प्रेम करणाऱ्यांना आणि त्याच्या मागे जाणाऱ्यांना हीच का मिळणारी फळं? पण शेवट काय झाला? प्रभूने त्याला तुरुंगातून बाहेर काढले आणि इजिप्तचा पंतप्रधान म्हणून उंचावले. त्याला राजाच्या शेजारील पदावर उंचावण्यात आले. शेवट चांगलाच झाला. तुमच्या आयुष्यातही आज तुम्ही वाईट, लाज आणि खोट्या आरोपांना सामोरे जात असाल, पण शेवट चांगलाच होईल. सर्व गोष्टी मिळून चांगल्यासाठीच घडतात. माझ्या जवळच्या ओळखीचा एक भाऊ चेन्नईमध्ये राहतो. तो अनेक वर्षे तिथे एका प्रसिद्ध कंपनीत आपली सेवा देत होता. तो तिथे उच्च पदावर कार्यरत असताना कंपनीच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत होता. जेव्हा वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची वेळ आली, तेव्हा तो कार्यालयातील सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ कर्मचारी असल्यामुळे सर्वांनी अशीच अपेक्षा केली होती की त्याला नक्कीच बढती मिळेल. त्याला स्वतःलाही तशीच पूर्ण खात्री होती. पण व्यवस्थापनाने त्याच्या एका कनिष्ठाला बढती दिली. त्याला हे अत्यंत अपमानास्पद वाटले आणि यामुळे त्याच्या मनाला खूप मोठी दुखापत झाली. तो म्हणाला, मला बढती मिळायला नको होती का? या कंपनीसाठी मेहनत करणारा मीच नव्हतो का? बढतीसाठी पुढचा मीच नव्हतो का? पण त्यांनी मला मोठ्या अपमानात टाकले आहे. त्याला सहकाऱ्यांमध्ये अपमान सहन करावा लागला आणि त्याचे मन तुटले. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा मी म्हणालो, मनात हार मानू नकोस. देवाच्या ज्ञानाशिवाय काहीही घडत नाही. तुला वाटत असेल की तुझी मिळायची बढती अडवली गेली आहे, काळजी करू नकोस. प्रभू हे तुझ्या भल्यासाठी वळवेल. शास्त्रात लिहिले आहे की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. देवाची स्तुती कर असे म्हण, प्रभू धन्यवाद की मला उंच केल्याबद्दल. मग तुला कळेल की हे तुझ्या भल्यासाठीच झाले होते. मी असेच सांगितले. काही महिने गेले. तो मला आनंदाने म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतरी चांगले घडले. मी त्याला विचारले, काय झाले? असे तो म्हणाला, त्यांनी माझ्या कनिष्ठाला पदोन्नती दिली, बरोबर ना? आणि लगेचच त्याची कोलकाता शाखेत बदली देखील करण्यात आली. त्यांनी त्याला पदोन्नती दिली आणि त्याचबरोबर त्याची बदली सुद्धा केली. म्हणून त्याला दूरच्या ठिकाणी जावे लागले. त्याला आपले कुटुंब सोडून तिथे कामासाठी जावे लागलं. पण आता मला बढती मिळाली आहे आणि मी चेन्नईतच राहू शकतो. इथेच माझे घर, माझी पत्नी आणि माझी मुले आहेत. मुलं इथेच शिक्षण घेत आहेत. प्रभूने मला अशा प्रकारे उंचावले आहे की मी माझ्या कुटुंबासोबत राहू शकतो.
आता मला हे माहीत आहे की माझ्या भल्यासाठीच त्याने माझ्या बढतीला उशीर केला होता, म्हणून मी देवाची स्तुती करतो. ऐकले का? शेवट चांगलाच होईल. आता जे घडत आहे ते पाहून प्रश्न विचारू नका, असं म्हणू नका. प्रभूने मला विसरला आहे का? त्याने मला टाकून दिला आहे का? त्याने माझ्यासाठी हे का केलं नाही? याऐवजी देवाची स्तुती करा. या महिन्यात तुम्ही चांगली गोष्ट पाहणार आहात. तुमचा चमत्कार येत आहे. विश्वास ठेवा आणि देवाची स्तुती करा. प्रभू, मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी माझ्या भल्यासाठीच घडतात. शेवट चांगलाच होईल. येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू, तू सर्व काही माझ्या भल्यासाठी वळवशील. आज, या महिन्यात आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मी ते पाहणार आहे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.